नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DSYP ब्लॉग्स. आणि आत्ता मी जस्ट उठलेलो आहे. म्हणजे आधी जागा झालो, नंतर मोबाईल घेतला, नंतर झोपल्यासारखी नाटकं केली आणि मग असं उठल्यासारखं सोंग केलं आणि मग मी व्लॉगची सुरुवात केली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की व्लॉगच्या सुरुवातीसाठी एवढी मेहनत करावी लागते. ओके. हां, दुसरा विषय, आज मी चाललेलो आहे एका शोसाठी आणि जबरदस्त शो आहे. तुम्हाला हा व्लॉग शेवटपर्यंत इंटरेस्टिंग वाटेल. मी पुण्याला चाललो आहे आत्ता आणि माझ्या पुढं आत्ता एक ब्लँक पेपर आहे. मला काहीसुद्धा माहीत नाही की मी पुण्याला कसा जाणार आहे, मी कोणासोबत जाणार आहे, माझ्यासोबत येताना कोण असणार आहे. फक्त शोच्या डिटेल्स मला माहीत आहेत, बाकी मला काहीसुद्धा प्लॅन माहीत नाही. ओके. त्यामुळे मी पुढचा प्लॅन काहीसुद्धा सांगणार नाही, तुम्ही व्लॉगमध्ये बघा. ओके. आत्ता मी इथून आंघोळ करून पहिल्यांदा जाणार आहे स्टुडिओला आणि तिथून पुढे बघूया आपण काय सूत्र हलवते. स्टे ट्यून, एन्जॉय करा व्लॉग आणि आत्ताच लाईक करा, कारण व्लॉग जबरदस्त होणार आहे. ओके. पुढचं तुम्हाला समजेलच. गुड मॉर्निंग. येस भावानो, आंघोळ पाणी करून तुमचा भाऊ आत्ता आलेला आहे स्टुडिओमध्ये. आता इथं मटेरियल वगैरे सगळं उचलणार, बॅगमध्ये भरणार आणि लगेच निघणार इथून डायरेक्ट पुणेसाठी. तर जाता जाता आपल्याबरोबर युग जोडले जाणार आहेत. आत्ताच ठरलं, कारण त्याला सकाळपासून फोन करतोय, झोपलेला होता रात्री शोरून आल्यामुळे. आत्ता उठला तो, फोन उचलला. मग पुण्याला जायला आवडतो, तर मी त्याला म्हटलं 10 मिनिटात मी चाललोय, येणार असलास तर 10 वाजता आवरून ये, 10 मिनिटात आवरून ये, नाहीतर मी निघालो. तो म्हणतो 10 मिनिटात आलो, मग निघूया लगेच. ओके. आता मटेरियल वगैरे घेतो आणि इधर से निकलते ना मेरी जान. मेन म्हणजे कालच्या व्लॉगचा डेटा कॉपी करायचा राहिलाय, तो पहिला केला पाहिजे, नाही तर आज स्टोरेज कमी पडेल. कारण ऑलरेडी भाऊन आयफोनची बोंब आहे रे. खूप स्टोरेज लागते याला, खूप जास्त स्टोरेज लागते. सारखं स्टोरेज फुल झालेलं असते आणि बघेल तेव्हा स्टोरेज फुल खतम. व्हिडिओमध्येच कुठेतरी कट झालेला असते. आता हा पण मध्येच कट झाला काय माहिती, बघायला पाहिजे. थांबा भावानो, आत्ता आम्ही निघलेलो आहे आणि ह्या माणसामुळं आम्हाला 15 मिनिटं लेट झालेला आहे. किंवा आला लेट, त्यामुळे जरासा विषय झाला. आणि मी फोन केला तेव्हा आंघोळ करत होता. काय बोलायचं त्याला, सकाळपासून फोन करते, उचललं नाही ती, आणि जायच्या टायमिंगला आंघोळीला शिरलाय. पण काय विषय नाही, निघलोय आत्ता. आणि सत्यमचा पण फोन आला, पुढे आपल्याला सत्यम भेटणार आहे. त्यामुळे प्लॅन चांगला झालाय. तुम्हाला माझ्या डोळ्यावर जरा झोप दिसत असेल, मी जरा झोपाळ प्राणी दिसत असेल, पण रात्री झोप झालेली नाही, त्याच्यामुळं जरासं डोळे तसे दिसायला लागलेत. पण ठीक आहे, काय अडचण नाही. आता थोड्या वेळानं पुण्यामध्ये पोहोचलो की मग शोवरच जाऊ. झोप नाही मिळणार आता, आज ऑप्शन नाही. बघूया. भावानो, आम्ही आता कॉफी प्यायसाठी थांबलो आणि इथं आम्हाला काय दिसलं मध्ये, हे वाचा, मारामारी ज्यूस. कुणाला कुणी मारायचं तुम्ही सांग. आम्ही याला मारायचं तर आपल्याला ज्यूस फ्री. मारामारी करायची, मग रिंग पण आहे मग ह्याच्या जाऊन मारामारी करायची. गंगा जमुना ज्यूस, मारामारी ज्यूस. मारामारी ज्यूस काय विषय? आम्हाला वाटलं मारामारी म्हणजे आधी मारामारी करायची मग ज्यूस मिळणार. तर ते पायनॅपल आणि ॲपल ज्यूस कुठला झाले बाहेर, त्याचा काय विषय नाही, संपलंय. तर पण मला ऐकू आलेल्या माहितीनुसार ॲपल ज्यूस आणि कुठला तरी मोसंबी काहीतरी एकत्र किस पाहिजे असलं, मिस करून आधी किस करायचं आणि मग परत मिस करायचं. बस बाबा, माप काढायला नको लय कुणाची गवसावं. भाऊ हे बघा नुसता फेज. आम्ही मारामारी केली तेव्हा उठा आम्हाला कॉफी मिळाली. मेन विषय काय झाला माहिती आहे का भाऊ? दादाने सांगितलं थोडी प्या, मग तुम्हाला अजून देतो. ह्या गाड्यानं स्ट्रॉ सुद्धा घेतली नाही, डायरेक्ट ग्लास तोंडाला लावला. पाडची थोडी ज्यादा मिळाली, पाडची त्यात नाही, त्याचा विषय नाही. मला असं कसं झालं, थोडी प्या अजून देतो म्हणल्यावर गाड्याने डायरेक्ट ग्लास तोंडाला लावला. स्ट्रॉची सुद्धा वाट बघितली नाही. क्वांटिटी मॅटर. भावनो, आपण आलेला आहे न्यू खंबाटकी टनलमध्ये. हा पहिल्यांदाच मी या ठिकाणी एक्सपिरियन्स करायला लागलोय. जबरदस्त. टोय का वाजतंय? सीट बेल्ट घातलाय की मी.
ते का बसते आम जायचं बसला थोडा का आणला असल्या वागण्याला का मच्छर पकड भावना पण काम कसं झालंय नाद खोळा रे नाद खोळा इमानाचं अडकले नाहीत काय एक्झॉस्ट आहे ती खोळ्या बघा हे छोड रे सर्जनचा चेहरा बघितला डायरेक्ट सोडलं बघितलं की सोडते कसं आहे नुसता चेहरा चेहऱ्याचं वजन आहे बाबा चेहऱ्याचं वजन आहे हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम हा चेहरा बघून तुला टोलवर जर सोडलं नाही ना तर हा स्वॅपी नाव नाही लावणार कुणीतरी सांगा तिला रुसू नको बाई कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही गोपिकाचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा चंद्रवाणी मुखडा तिचा जीव भावांना टेक्नॉलॉजी आहे बघा डायरेक्ट स्पीड दाखवते 60 लिमिट आहे पण मी भावानो 20च्या स्पीडनं जाणार कारण कधी पण राडा हो सकता है चलान कट सकता है यो बघा वाघ आला अरे बसायचा का टप्पा बसू का कुठे गेला टप्पा बसू का भावनो जरास एनर्जी डाऊन झाली की लगेच विषय कॉफी हे बघा इकडे चालू झाले पाठीमागे चालू झाले तिघ जण आहे 4 कॉफी घेतल्या जय महाराष्ट्र आता घेतो भावनो आज एक रॅप लिहायला लागलोय मी आणि युग दोघ जण मिळून आणि बिघडले युग वरतीच रॅप लिहायला लागलोय म्हणजे रॅप कोणासाठी पण होऊ शकतोय फक्त आता आम्ही थोडंसं नाव युगचं घातलंय त्यामध्ये थोड्या दिवसानंतर ते प्रॉपर रिलीज येणार आहे. नाही स्वतः नाही ते थोड्या दिवसानंतर प्रॉपर रिलीज करू मला रॅपचा नाद नाही रॅपचा नाद यावा यासाठी लिहायला लागलोय तर विषय असा आहे मग तो रॅप तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा ला 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 सिच्युएशन चाललेलं असत आहे कुठे भावानो आम्ही लोकेशनच्या जवळ पोचलेलो आहे इथून मला वाटतं एक किती 4-5 किलोमीटर आहे पण थोडंसं थांबलो आहे आम्ही इथं कारण सुसू आलेली मला बाकीचे पण कार्यकर्ते जरा शांत व्हायला लागले एवढ्या सकाळपासून ट्रॅव्हलिंग करत आले त्याच्यामुळे जरा असं म्हटलं इथं आराम करूया शांत होऊया आणि शो चालू व्हायला पण अजून बराच वेळ आहे त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथं थांबलो आहे आम्ही थांबलो आहे खरं पण सगळे कार्यकर्ते फोनवर चिकटले मी लागलो आहे व्लॉग शूट करायला आणि आता निघाल्यानंतर गाडीमध्ये होणार डायरेक्ट विषय चेंज ठीक आहे चालते भावानं ठेवतो नाही पास परत करतो भावानो जवळपास लोकेशनच्या पोहोचलेलो आहे आणि इथं पोस्टर लावलेलं आहे बघू शकता इथून आतमध्ये एंट्री केली की आपण जाणार आहे सेटअप कडे चलो भावानो सेटअप जवळ पोहोचलेलो आहे आणि बघू शकता खतरनाक जबरदस्त विषय टॉस म्हणते ते याला बाप लेवल काय सेटअप आहे शप्पथ भावानो बॅक स्टेजला आलेलो आहे चलो एन्जॉय बेसलाइन ब्रो Tequila, I really wanna feel it.
Five-star remix. नजर नजर में हाल दिल का पता चलता है जलने वालों की दुआ सब क्या दोपहर सबने हाल दिल का पता चलता है आप होती किसी का साफ पता चलता है सभी प्यार करने वाले हाथ उठा महाराष्ट्राची दोन डीजे फेमस हे पण सोबत डीजे सपी कराड डीजे आकाश फलटण मैं तुझे बुला दूंगा दोस्तों ये तो झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे पण विषय ठोस झाला आहे इकडं बघू शकता डिपार्टमेंटची गाडी लिहिली आहे आणि सगळा सेटअप बंद केलेला आहे प्लेयर पण काढून नेलेला आहे आम्ही साईडला येऊन थांबलो आहे आमचा काही विषय नाही आम्ही साधी माणसं आहे आम्ही फक्त बघायला आलो आता थोड्या वेळापूर्वी बघायला आलो आहे आणि हे ऑपरेटर आहेत मेन ऑपरेटर दोघे हातात पेन आहे आपला काही संबंध नाही आता सगळं बंद झालं आता आम्ही बी बंद होणार आहे कप जाऊन गाडीत बसणार आहे विषय संपला निघणार आता नाही बाबा आपल्याकडे पोलिसांच्या गाडीत बसल्यावर आता चोप मार मिळेल. आता आम्ही निघणार आहे वाजलेत किती 12 वाजले 12ला बंद झाले 1:30चं टाईम होतं पण सोसायटी ही बघू शकता ही प्रॉपर सगळी सोसायटी आहे त्यामुळे डायरेक्ट कॉल जायला लागले SP ऑफिसला त्याच्यामुळे थोडासा विषय झालेला आहे बंद करायला सांगितलं आहे पाहून मला नाही वाटत आता वाजेल पण मजा आली जेवढा पण वाजला मजा आली 2 मिनटं थांबा बघूया काय विषय होते सगळं खरं पण मला अजून कळलेलं ह्यो चिवमू कोण आहे ह्यो चिवमू कोण आहे ह्यो तिथं जाऊन का बसला आहे आणि सकाळी आल्यापासून आम्ही आज सकाळी नाही आम्ही किती वाजता आलो आज भावनं 9 वाजता आलोय आणि 9 वाजता आल्यापासून ही नुसतं दात काढते याचा काय विषय याचं लग्न ठरलंय काय अति खुश लय खुश झाले याच्यापेक्षा जास्त हे दिला प्लेअर दंगा करू नका शांततेत वाजवा बिन कोणाला आवाज येता आणि प्लेअर दिलाय बहुतेक वाजवून देतील वाजवून जर नाही दिलं तरी प्लेअर तर दिलाय बघू पुढं काय आता बंद करायचं लावतील का 4-5 गाणी वाजवायला सांगतील बघूया पण बघू वातावरण काय होते प्रेम वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं याचा विषय गंभीर झालाय पण शपथ माझं मन भरलेलं नाही पण बाकी 100% भरलंय. युगाचं मन भरले आणि डिपार्टमेंटचं पण मन भरले त्यामुळं आता गेलंच पाहिजे भावना घरी गाड्या बघा 1 2 3 4 किती आहेत माहीत नाही आणि इकडं आपली बघू शकता आज आम्ही फ्रॉन्क्स घेऊन आलोय पण आपल्या भागात कसला डेंजर सेटअप होता आणि सेट होता आणि आता डिपार्टमेंट काय बोलूच शकत नाही पोलीस साहेब आले आता जवळ आणि हे लपवत बसले का हेडफोन असा हेडफोन धरून बसले लपून आणि साहेब आले डायरीमध्ये ए तू कुठला आहेस रे काय लपवलेस दाखव हेडफोन दाखवला हेडफोन काय लपवलायस कुठं आलायस डीजे वाल्याबरोबर आलायस का मला नाही खरं सांग कुठं नाही तू सांगली जायस का नाही
आम्ही कळलं आम्हाला ही सांगली याला ओळखलं कसं काय हसून हसून पोट दुखायला लागले. एवढा फेमस झाला का काय म्हणलं डिपार्टमेंटची माणसं सुद्धा ओळखायला लागली. पण मी त्याला मराठी भाषेत सांगितलं की जा इथनं तू थांबू नको. पण भाषेवर नाही ओळखलं बरं का भाऊनं. सांगलीकरांची जी भाषा आहे नाही बोलायची प्रेमानं जरी बोलत असलो तरी रागात बोलते असं वाटते त्यामुळे तिने ओळखलं लगेच. भाऊनं पोलिसांची गाडी आली म्हणून लपून बसले बघा. इकडनं पुढनं पोलीस गाडी आली आणि हे लपून बसले इथं. बेहतर आउट. भाऊनं शो एंड करून आम्ही ट्रॅव्हलिंग करून पुण्यामध्ये आता पोहोचलेलो आहे आणि युगला त्याच्या रूमवरती सोडायला आलोय. हा आता रूममध्ये जाऊन झोपेल आणि ही बघा डोळे कसं. नो कमेंट्स. आम्ही आता इथून जाणार आहे सत्यमच्या घरी. सत्यमच्या घरी जाऊन मी थोडा आराम करणार, रेस्ट करणार. उद्या सकाळी पहाटे उठणार, लवकर निघणार आणि मग घरी जाणार. चला चार्जर सापडला.